The next topic here is only few. आता only few ना प्रत्येक एक्झाम मध्ये या वर्षी आहे, मागच्या वर्षी पण only few होता. आता only few बेसिकली आहे का एकदा बघून घेऊ. आता इथे ना काही लोकांना कन्फ्युजन आहे, तो पहिले दूर करून घेऊ. ओनली अ फ्यू आहे का ओनली फ्यू आहे, काहीच फरक पडत नाही. ए हा आर्टिकल आहे, त्याला डोकं लावूच नका. ओनली फ्यू ए इज बी. मला सांगा, जर त्या केस मध्ये आपण डिस्कस करतो की ओनली फ्यू, मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं बघा या केस मध्ये की फ्यू, मेनी, मोस्ट, 20%, 10% ह्या सगळ्यांचा अर्थ होतो दॅट इज सम. आता इथे एक नवीन वर्ड ऍड झालाय बघा, दॅट इज ओनली. आता आपल्या लँग्वेज मध्ये बघून नेमकं आहे काय. जेव्हा तुम्हाला वर्ड दिलाय दॅट इज ओनली फ्यू, इट इज नथिंग बट, हा ऍडिशन आहे सम आणि सम नॉट सम. इथे हा फ्यू कन्सिडर करा याला सम, आणि हा ओनली याला कन्सिडर करा या केस मध्ये दॅट इज सम नॉट. याला एकदम बेसिक एक्झाम्पल देतो. म्हटलं मी या केस मध्ये ओनली फ्यू मेन हॅव कॅरेक्टर. काहीच मेन आहे ज्यांना कॅरेक्टर आहे. मला सांगायचं, जेव्हा तुम्ही म्हणताय की यार काहीच मेन, 10 मेन आहेत त्याच्यात काहीच लोकांना कॅरेक्टर आहे, सगळ्या मेनला कॅरेक्टर असणार आहे का? नाही. तर या केस मध्ये काही मेनला कॅरेक्टर आहे सिम्बलाइजेस सम, आणि फक्त काहीच मेनला कॅरेक्टर आहे सिम्बलाइजेस सम नॉट. पार्ट क्लिअर इथपर्यंत. आता त्याची डायग्राम जेव्हा मी तुम्हाला सम नॉटचं शिकवत होतो तेव्हा तुम्हाला म्हटलं की दिस डायग्राम इज फॉर ओनली फ्यू. आता ओनली फ्यू मध्ये एक ओरिजिनल केस होणार आहे आणि एक पॉसिबल केस होणार आहे. आपण ते बघू या केस मध्ये की ओरिजिनल डायग्राम कोणती आणि पॉसिबल डायग्राम कोणती. ह्या पॉइंट मध्ये फक्त सध्या एक लक्षात राहू द्या, जेव्हा तुम्हाला ओनली फ्यू म्हटलंय, ओनली फ्यू इज नथिंग बट ऍडिशन ऑफ सम अँड सम नॉट. तिथे सम ची कंडिशन पण सॅटिस्फाय झाली पाहिजे आणि सम नॉट ची पण झाली पाहिजे. ओके, ओनली फ्यू ची दोन केसेस आहेत, एक झाली तुमची ही केस अँड सेकंड वन इज दिस. आता आउट ऑफ दिस टू केसेस कोणती ओरिजिनल कोणती पॉसिबल केस आहे ती बघू. परत तोच पार्ट ओनली फ्यू मध्ये त्यांनी म्हटलं काही ए चा पार्ट तुम्हाला बी मध्ये पाहिजे आणि सम नॉट ची पण कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. त्यांनी तुम्हाला असं कुठे म्हटलंय का ओनली फ्यू ए इज बी मध्ये ऑल बी इज ए? नाही. तर या केस मध्ये दिस बिकम्स पॉसिबिलिटी वेअरएज दिस बिकम्स ओरिजिनल. तुम्ही एक्झाम मध्ये ड्रॉ करताना ही डायग्राम काढणार आहे, ओनली फ्यू ए इज बी. आता ओनली फ्यू ए इज बी जर म्हटलं तुम्हाला तर ऍक्च्युअली यांची केसेस कशी आहेत एकदा बघा. आता इथे फक्त लक्षात राहू द्या, एक्झाम मध्ये आपण ओरिजिनल डायग्राम काढणार आहे. पॉसिबल 2 मिनिटं साइडला पॉसिबिलिटी ठेवूनच टाकू. त्याचं रिझन आहे या केस मध्ये की तुम्हाला लक्षात येईल, जर कधी पॉसिबिलिटी विचारली आहे तर ते का ट्रू आहे ते डोक्यात राहील तुमच्या. तर याला पॉसिबिलिटीला पण ऍज इट इज राहू दे. ठीक आहे, चल विल डिस्कस फर्स्ट पॉइंट ओव्हर हियर. सर कन्क्लुजन मध्ये दिलं तुम्हाला सम बी इज ए. सेकंड मध्ये त्यांनी म्हटलंय सम ए इज नॉट बी. थर्ड सेज सम बी इज नॉट ए. फोर्थ नो ए इज बी. फिफ्थ ऑल ए कैन बी बी. सिक्स्थ ऑल बी कैन बी ए. हे जर 6 पॉइंट तुमचे क्लिअर झाले, एक्झाम मध्ये ओनली फ्यू चा कोणताही क्वेश्चन येऊ द्या, तुम्ही आन्सर 100% ऍक्युरेटली सॉल्व्ह करू शकता. फक्त 2 मिनिटं नीट लक्ष ठेवा. त्यांनी म्हटलं केस मध्ये सम बी इज ए. मला सांगा सम बी इज ए, सम चा अर्थ काय झाला केस मध्ये? कॉमन. बी आणि ए मध्ये तुम्हाला कॉमन पार्ट दिसतोय का? 100%. सो आय कॅन से दिस पार्ट इज कॉमन ओव्हर हियर. सो आन्सर इज ट्रू. पॉसिबल केस मध्ये पण आहे, तर आन्सर इज ट्रू. त्यांनी म्हटलंय सम ए इज नॉट बी. तुम्हाला क्वेश्चन आहे बघा, जर म्हटलं तुम्हाला सम ए इज नॉट बी, याला काउंटर कसं करणार? सम ए इज नॉट बी कॅन बी काउंटेड एज ऑल ए कॅन बी बी. मला सांगा सगळा ए जो आहे हा बी मध्ये जाईल का? का नाही जाणार आहे? हा जो शेडेड रिजन आहे ज्याचा तुम्ही बॅरियरने एरो दाखवलाय तो त्याला जाऊ देणार आहे का? नाही. जर तुम्ही म्हणताय की सगळा ए हा बी मध्ये नाही जाऊ शकत, ऑल ए कॅन बी बी, इफ दिस इज फॉल्स, तर सम नॉट मध्ये आन्सर काय पाहिजे? दॅट इज ट्रू. जर सम ए इज नॉट बी हे ट्रू आहे, तर सम बी इज नॉट ए हे काय पाहिजे? डायरेक्टली फॉल्स. आता कोणी असं तुम्ही डायरेक्टली जर कसं शिकवताय, कारण की सम ए इज नॉट बी विल नेव्हर बी इक्वल टू सम बी इज नॉट ए. हे पार्ट लक्षात घ्या. आपण कॉन्ट्रोवर्शियल केसेस मध्ये हा पॉइंट बघू. आता जर मी तुम्हाला म्हटलंय
सम बी इज नॉट ए, इफ दिस इज माय कन्क्लुजन, मी तुम्हाला म्हटलं सम बी इज नॉट ए, याला काउंटर कसं करणार? येस एव्हरीवन, सम बी इज ए, सम बी इज नॉट ए ला काउंटर कसं करणार आहे? ऑल बी कॅन बी ए, सगळं बी हा ए मध्ये जाऊ शकतो, पॉसिबल केस आहे, हीच डायग्राम इथे समोर आहे. सो इफ पॉसिबिलिटी केस मध्ये इफ दिस इज ट्रू, तर सम नॉट मध्ये आन्सर काय पाहिजे मग? दॅट इज फॉल्स. आपलं लास्ट बेंचेस लॉजिक, शेडेड रिजन कधीच अनशेडेड मध्ये जाणार नाही, पण अनशेडेड रिजन हा शेडेड मध्ये जाऊ शकतो. गुड. आता त्यांनी म्हटलंय पुढे तुम्हाला फोर्थ कन्क्लुजन मध्ये, नो ए इज बी. आता नो ए इज बी म्हटलंय, तर नो ए इज बी ला काउंटर कसं करणार? येस एव्हरीवन, हाऊ कॅन बी काउंटर नो ए इज बी? सम ए कॅन बी बी. आता सम ए कॅन बी बी, मला सांगा, जर थोडं कॉमन सेन्स चालवा तुम्ही, जर तुम्ही नो म्हणताय तर हे दोन्ही पोल सपाट पाहिजे, एक ह्या बाजूला पाहिजे एक इकडे पाहिजे. जर पोल सपाट आहे तर त्यांना काउंटर करायची गरज आहे का? नाही. रिझन, त्यांच्यापर्यंत तसाही बॅरियर नाही. आता कोणी म्हणतं सर हा काय बॅरियर दिसतोय, त्यांनी डायरेक्टली देऊ द्या, त्यांनी काहीच विचार करू नका. जर तुम्ही म्हणता की सर बॅरियर आहे, तर तो बॅरियर पार्शल आहे, डायरेक्ट बॅरियर दिसतोय का तुम्हाला? नाही. तर या केस मध्ये नो ए इज बी will directly be false because त्यांच्यामध्ये काही पार्ट पहिल्यापासून कॉमन आहे. पार्ट क्लिअर इथपर्यंत. आता हे झालं तुमचं बेसिक पार्ट. चला तुम्हाला एक क्वेश्चन मी इथेच सांगतो, बघा तुमच्याकडे आन्सर काय आहे. त्यांनी म्हटलंय ओनली फ्यू ए इज बी, ओरिजिनल डायग्रामच घेऊ आता. आणि इथे त्यांनी एक व्हेरिएबल टाकला, समजा x. तुम्हाला म्हटलंय ऑल ए कॅन बी x. तुम्हाला म्हटलंय ऑल A can be x. This is my conclusion. All A can be x. आन्सर काय आहे बघा बरं. All A can be x. सगळं A हा x मध्ये जाईल का? का नाही जाणार आहे? हा शेडेड रिजन त्याला जाऊ देईल का? नाही. तर या केस मध्ये आन्सर काय पाहिजे मग? जर all A can be f, all A can be x हे जर फॉल्स आहे, तर सम A is not x. सर हे तुम्हाला विचारलंय, सम a is not x, how can we counter this? All a can be x. हेच फॉल्स आले तर सम नॉट मध्ये आन्सर काय पाहिजे? दॅट इज ट्रू. ऑलवेज रिमेंबर दिस पॉइंट. जेव्हा पण तुम्ही म्हणताय की एखाद्या कंडिशन मध्ये ओनली फ्यू मध्ये काही पार्ट कॉमन आहे, 100% काही पार्ट कॉमन आहे, पण काही पार्ट हा कॉमन नसणार. सो ओनली फ्यू इज नथिंग बट ऍडिशन ऑफ सम प्लस सम नॉट. रिमेंबर दिस पॉइंट. ह्या वर्षी किंवा मागच्या वर्षीपासून यू हॅव बीन गेटिंग ओनली अँड ओनली फ्यू इन एव्हरी पॅटर्न. ओनली तर मी पण बघितलं नाही एक्झाम मध्ये कुठे आलेलं, पण मी ओनली फ्यू बघितलंय. तर विल बी डिस्कसिंग डिफरंट टाइप्स ऑफ प्रॉब्लेम फ्रॉम ओनली फ्यू. ओनलीचा फक्त कन्सेप्ट आहे, विल डिस्कस कन्सेप्ट एज वेल, बट द पॉइंट हियर इज स्टिल द सेम फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू. ओनली हा कोणत्याच एक्झाम मध्ये सध्या तर दिसत नाही, तरी आपण तो कन्सेप्ट बघून घेऊ, जेणेकरून तुम्हाला एक्झाम जर कधी चुकून आला तर तुम्हाला सॉल्व्ह करता आला. ठीक आहे. आय होप दिस पॉइंट इज क्लिअर टू. विल बी डिस्कसिंग अ नेक्स्ट लेवल क्वेश्चन ऑन ओनली फ्यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. ओके, सो दिस व्हिडिओ is your only condition. आता only condition practically speaking never been asked in any exam, but we need to study as there's been so much hype about this concept. The statement says only A is B. If the statement says only A is B, so how will you draw the Venn diagram? Only A is B has or means basically all B will be only A. This means you need to draw B with respect to A, and this part of B will be only related to A. B चा जो रिलेशन आहे तो फक्त A सोबत असणार आहे. हे पॉइंट इथेच एक्सप्लेन करतो बघा. समजा त्यांनी म्हटलं सम A is C. They have said sum A is C. And if I say sum A is not C, and if I say sum A is not C, counter कसं करणार त्याला? We'll be countering it all A can be C. We'll be countering it with all A can be C. आता जर हेच डायग्राम आपण बेसिक 1 स्टार क्वेश्चन मध्ये बघितलं असतं तर असं झालं असतं की all A is all B is A and sum A is C. आणि जर म्हटलं तर sum A is not C तर डायरेक्टली फॉल्स झालं असतं. रिझन यांच्यामध्ये बॅरियर नाही तर डायरेक्टली आन्सर पण फॉल्स केला. हे झालं असतं 1 स्टार मध्ये. पण आता यांच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो? त्यांनी म्हटलंय ओनली A is B. दिस मीन्स आता A जो B चा पार्ट आहे
तो झाला इगोइस्टिक असं डोक्यात ठेवा. आणि तो जो म्हणतोय माझा जो रिलेशन आहे तो फक्त ए सोबत राहणार आहे. आपल्या ग्रुपमध्ये एखादा असतो बघ, फक्त एकच माणसासोबत जमतं त्याचं, बाकी कोणासोबतच जमत नाही, तो आहे या केसमध्ये तो बी. बीचा रिलेशन फक्त ए सोबत राहणार आहे, अजून कोणत्याच व्हेरिएबल सोबत राहणार नाही. जर त्यांनी म्हटलं की तुम्ही बीचा रिलेशन सी सोबत दाखवू शकता का, 100% तुम्ही दाखवू शकत नाही, आन्सर विल बी फॉल्स. आणि निगेटिव्ह मध्ये आन्सर विल बी ट्रू. आता इथेच बघू, ऑल ए कॅन बी सी, सगळा ए जर सी मध्ये गेला तो बी ला घेऊन जाणार आहे, त्याला अलाउड आहे का, नाही. तर या केस मध्ये आन्सर इज फॉल्स. जर हे फॉल्स आहे तर सम नॉट मध्ये आन्सर इज ट्रू. जर त्यांनी म्हटलं तुम्हाला या केस मध्ये की बी चा बॅरियर हा सी सोबत आहे का, तर जर बी चा बॅरियर सी सोबत आहे का त्यांनी जर म्हटलं तर बी च्या रिलेटेड कोणताही कंडिशन विचारा, ते नो असू द्या, ते सम नॉट असू द्या, ते ओनली फ्यू असू द्या, प्रत्येक निगेटिव्ह कंडिशन विल बी ट्रू. बिकॉज बी चा जो बॅरियर आहे तो ए ला असून प्रत्येक बाकीच्या व्हेरिएबल सोबत असणार आहे, पार्टिक्युलर इथपर्यंत. आणि यांना जास्त हाईप करू नका, मला हे म्हणायचं, कारण की ओनली आणि ओनली फ्यू पैकी फक्त ओनली फ्यूज पेपर मध्ये विचारतात. मागच्या वर्षापासून किंवा 2 वर्षापासून जेव्हा पण हे विचारलंय, आय हॅव बीन गिव्हिंग एव्हरी प्री आणि मेन्स एक्झामिनेशन रिगार्डिंग MBA CET एज वेल. आम्हाला कुठेच हे सापडलेलं नाही, फक्त ओनली फ्यू विचारतात आणि ओनली फ्यू ची लेवल चांगली करून विचारतात, ते आपण क्वेश्चन मध्ये तर बघूच. पण ओनलीचा पार्ट फक्त डोक्यात हे ठेवा की सध्या ह्याची लेवल फक्त एवढीच आहे. एखादी वेळ जरी क्वेश्चन आला तर ह्याची लेवल मॅक्झिमम इथपर्यंत असणार. तुमच्या मॉक टेस्ट मध्ये किंवा तुमच्या डेली टेस्ट मध्ये आहे 100% मान्य केलं, त्यासाठी आपण हा खर्च देतो. पण उगच याच्यामध्ये पण काही डाऊटफुल कंडिशन्स आहेत, तर इथे ना थोडा मुलांना डाऊट येतो. आय बीन गेटिंग मेसेजेस रिगार्डिंग ओनलीच्या कंडिशन. 100% रिप्लाय तेच करणार आहे या केस मध्ये, जेवढा कन्सेप्ट आहे पार्टिक्युलर त्याची ओव्हर हाईप करू नका. फक्त हे पॉईंट मला इथे ऍड करायचं.